विचार करतात माणसं देव देतो तरी काय, अरे देवाने दिलंय त्याचा आभार मानण्यासाठी परमार्थ. देव कळावा, देवापर्यंत पोहोचावा म्हणून हा परमार्थ. नामचिंतन कळावं, मायबाप कळावे, बहीण भाऊ कळावे, काय संतांचे उपकार आहेत आमच्यावर. अहो ज्ञानोबा तुकोबा नसते तर मी माणूस आहे याची जाणीव मला आजपर्यंत झाली नसते. कळलं नसतं ही माय आहे, हा बाप आहे, किती अधिकार आहे त्यांचा. अरे काय लागतं रे, काही नाही माय, ताकद फक्त नामचिंतन. अगं माय तुम्ही तर इतका अधिकारी आहात, तुम्हाला तर काही नाही. तुम्ही संसार जरी सुखाचा केला ना माय, तरी देव तुमच्या दारात येऊन तुमचं रक्षण करतो. तुम्ही संसार सुखाचा करा. ताकद असते का बाई, तेवढी आहेत तेवढी माय आहेत का तुम्ही, अधिकार आहे तुमच्याकडे. लय गोड आहे माय तुम्ही, आई शपथ लय गोड आहे. तळवड्याच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्ही काय लागतं रे बायकोला, आयुष्यभर संसार सांभाळलं त्या बाईनं. 2 शब्द प्रेमानं बोलायचं की रे दादा, आणि तुम्हाला बी बोलता ॲटिट्यूड आहे की नाही. आज अख्खा आयुष्य अहंकारात गेले लोकांचं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण 2-4 जणांनी वाजवलेच नाही. ते धटकळे नुसते बघत होते. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल, तू म्हण मी ऐकतो, तू बोल. ॲटिट्यूड आहे. कीर्तननगर म्हणणार ते 4 चौघात लई पोरगी नाचत होती, लई भजन करीत होती. अख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कर म्हणा काय करायचं ते. माझं काय केलं मॅडम. तुमचं कसं आहे, पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारकडे सहज विचारलं, एवढा का हसतो. ती म्हणला कंडक्टरला फसवलं. तो म्हणलं कसं काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं मला. अहो कंडक्टरचं काय गेलं वेड्या, तुझंच गेलं जो जायचं ते. येथे कोणाचं काय वा गेले ज्याचे त्याने. मग हित कळतं ती माय न सांगता कळतो तिला. मग या हिताला जो जागा आहे तो जागा आहे त्याचं कारण आहे धन्य माता पिता. तो जागा आहे त्याचं कारण आहे अखंड चिंतन.